प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोलीच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती एकोडी रोड साकोली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटक निलेश कदम साहेब तहसीलदार साकोली यांनी केले। अध्यक्ष मदन भाऊ रामटेके, समाज कल्याण सभापती भंडारा, प्रमुख उपस्थिती रमाकांत कोकाटे, पोलीस निरीक्षक साकोली सचिन आगरकर, आगार प्रमुख साकोली, सभापती गणेश आदे, वैद्यकीय अधिकारी रजनी रामटेके, सामाजिक नेते दीपक साखरे, अध्यक्ष स्मारक समिती बेलखोडे साहेब, RFO सामाजिक वनीकरण किशोर चन्ने, सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ रंगकर्मी भूमाला उईके, प्रबोधनकार मनोज कोटांगले, जिल्हाध्यक्ष भावेश कोटांगले, महासचिव राकेश वालदे गोरेगाव, अध्यक्ष नितीन साखरे, संजय टेंभुर्णे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष मानवाधिकार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। या रक्तदान शिबिरामध्ये मान्यवरांची भाषणे झाली। तहसीलदार संदीप कदम व सभापती मदन रामटेके यांनी रक्तदान करणे किती आवश्यक आहे हे समजावून सांगितले। संदीप कदम तहसीलदार सह 20 रक्तदात्यांनी रक्तदान आदेजी शिवसेनेचे आमचे जिल्हा उपप्रमुख देवाभाऊ चन्ने, ज्येष्ठ रंगकर्मी भूमालाताई, आमच्या साकोली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोकजी कापगते सर आणि उपस्थित सगळे कलावंत बंधू आणि भगिनी, मैं एक गोष्ट आज महत्त्वाची वाटते मला की कलाकाराची कला ही जिवंत राहते, कलाकाराची कला ही मरत नाही। त्याचे एक उदाहरण माझ्या डोळ्यापुढे आला। काही दिवसाच्या अगोदर आम्ही जनसंवाद यात्रा काढली होती, पण जनसंवाद यात्रेमध्ये ज्यांनी कला दाखवली ते 2 मूर्ती इथं दिसले मला। हे एक बाई आणि तो गुडगावडा आहे। तर ही जी कला आहे, जे कला करतात ती कला एकदम डोळ्यापुढे येते, ती कधीही कला मरत नाही। त्याला कलावंत जो कला करतो आणि कला दाखवतो त्यालाच तर कलाकार म्हणले जातं। असो काही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी आपण हा कार्यक्रम घेतो म्हणजे यालाही आगळं वेगळं महत्त्व आहे। छत्रपती शिवाजी महाराज दोनच राजाच्या मागे छत्रपती ही पदवी लागली आहे। मला नाही आठवत तिसऱ्या राजाच्या मागे छत्रपती पदवी लागली असेल। यांना छत्रपती पदवी का लागली हाही संशोधनाचा विषय आहे। जो समाजाला मदत करतो, जो समाजाला घेऊन चालतो, जो समाजात मध्ये तयार होणाऱ्या मुलाला मदत करतो, मग हा समाज कसा मोठा होईल तो त्याला मदत करतो, तशा माणसाच्या मागे छत्रपती पदवी लागली असते। शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये शिक्षणाला जात होते, पण जवळ पैसा एकही नाही। जायचे कसं? शाहू महाराजांनी पूर्ण जितके पैसे लागले तितकी मदत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराजांनी केली, म्हणून आंबेडकर घडू शकले। आंबेडकराला घडवण्यामध्ये शाहू महाराजांचा मोठा वाटा आहे। 26/6/2024 बुधवारला छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्तानं या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। तरी या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपले तहसीलदार साहेब निलेशजी कदम, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष मदन भाऊ रामटेके, सभापती समाज कल्याण भंडारा, तसेच सचिन भाऊ आगरकर आगार प्रमुख, तसेच दीपक भाऊ साखरे, तसेच आमचे अशोक भाऊ कापगते, तसेच मंचकावरती असलेले सर्व आदरणीय मंच व माझ्या समोर असलेले सर्व आमचे बहिणी भाऊ, तसेच मित्रांनो, आपण या ठिकाणी राजछत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करत आहोत। खऱ्या अर्थानं आपला हा महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकर या विचारांचा आहे आणि
असे महापुरुष आपल्याला खऱ्या अर्थानं लाभले आणि खऱ्या अर्थानं आपल्या या शेवटच्या घटकाचा खरोखर या ठिकाणी विचार करण्यात आला.